होती. यस, आणि या स्पर्धेसाठी दीपक भाई भुईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2222 रुपयाचं आर्थिक पाठबळ मिळालंय. दीपक भाई भुईर यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर ही आहे स्पर्धा, हे स्पर्धेचा दर्जा आणि फार मोठी स्पर्धा सध्या आपण एन्जॉय करताय. असं एक नटसम्राट कादंबरीत एक सुंदर असं वाक्य आठवलं विपुल. जगण्याच्या मंथनामध्ये मानवी देहाच्या हाती लागलेलं अद्भुत रसायन आम्ही एकच नाव देऊ, नाव आहे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. मैदानाकडे वळतो जिथे मात्र सामन्याला सुरुवात झाली. सामना उत्तरशिव विपक्ष नव्या 11 यंग स्टार वहाड. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. राऊंड विकेट, पहिला चेंडू फुलटॉस हिट केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात आणि पहिला धक्का, पहिला दणका आणि पहिला ठोसा. खेळाडू क्रमांक 1, पहिला खेळाडू झेलबाद. दीपक पाटील दिसाया साधा भोला. दीपक पाटील दिसाया साधा भोला. भारी माणूस हाय दिलवाला. त्याला कुलदैवत खंडोबा पावला. ठाणे जिल्ह्यानं फेमस झाला. त्याला कुलदैवत खंडोबा पावला. रायगड जिल्ह्यानं फेमस. पहिला खेळाडू बाद होतोय. वहाड संघाला बसलेला पहिला हादरा सुजल घरत. महत्वाच्या खेळाडूंपैकी एक खेळाडू इथे मात्र बाद झाला. उत्तरशिव संघाची प्रभावित कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिली आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा जणू काही त्याच परफॉर्मन्सचं सातत्य राखणारं हे दुसऱ्या सामन्यातील हे पहिलं षटक दिवेश पाटील हँडल करतोय. चांगलं गोलंदाज म्हणावं लागेल. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रभावित गोलंदाजी ज्यांची पाहायला मिळाली आणि त्याच गोलंदाजांपैकी एक गोलंदाज दिवेश पॉवर प्ले नंबर 1चं हे षटक हँडल करत असताना आपण पाहू शकाल. कौतुक त्याचं यासाठी करेन, डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक लावल्याने परफेक्ट त्याच्या हातामध्ये झेल आला. याला म्हणतात त्याचा असणारा दांडगा अनुभव. खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आलाय बिपिन पावशे. अगोदरच्या मॅचचा खऱ्या अर्थानं वेल फिनिशर. हा चेंडू मात्र कव्हर पॉइंट मध्ये बिग फिश इन द नेट. मोठा घास मासा गळाला लागलाय. बिपिन पावशे सुद्धा इथून बाहेर येणार. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू झेलबाद. जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा आमचा निलेश पाटील. जीवलग जीवाचा समाजसेवक दिघोडे गावचा. उरणिया शहराचा समाजसेवक दिघोडे गावचा. उरणिया. क्या बात आहे. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन खऱ्या अर्थानं माणूस जन्माला येत असताना अनेक नाती घेऊन येत असतो, परंतु मैत्री एक नातं असं आहे जो ज्याच्या स्वभावातून निर्माण करतो. आणि म्हणूनच आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मैत्रीच्या धाग्यामध्ये खऱ्या अर्थानं गुंपले गेलेले मग निलेश पाटील असेल, मयूर घरत, आकाश टकले, समीर पाटील ही नावं आहेत आणि त्यांचे सर्व हे मित्रपरिवार आहे. खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि हा मित्रपरिवार आज पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून एक मैत्री चषक, मैत्री प्रीमियर लीग सुद्धा उद्या आपण पाहणार आहात. खूप मोठं आयोजन नियोजन ज्यांचं पाहायला मिळालं. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल 0 आहे. अजूनही अकाउंट ओपन नाही, परंतु 2 वेळा फॉर्म रिजेक्ट झालाय. सलग 2 चेंडू 2 विकेट्स. सुजल घरत आणि बिपिन पावशे. नवीन फलंदाज घनश्याम पाटील आला. विकेट हॅट्रिक वरती आहे गोलंदाज दिवेश पाटील. दिवेश पाटील विकेट हॅट्रिक वरती आहे. रायटर मूव द विकेट. स्ट्रायकर बॅट्समन असेल घनश्याम पाटील. स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन 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 अँड क्लीन बोल्ड. विकेट नंबर 3. विकेट हॅट्रिक झाली आहे. गोलंदाज दिवेश पाटीलचा बोलबाला. लाइन मारने का नहीं. क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते सध्याच्या घडला. वेग आणि उत्तर शिव संघाची गोलंदाजी एकाच नाण्याच्या जणू काही 2 बाजू पाहायला मिळतात. दोन्ही आकड्याला माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्व आहे, पण इथे मात्र सध्याच्या घडला दिवेश आणि त्यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. सलग 3 चेंडू 3 विकेट्स प्राप्त केलेत आणि आता मात्र
वहाळ संघाच्या पाठीराख्यांना आणि वहाळ संघाच्या खेळाडूंना चिंतेमध्ये टाकणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. उत्तर शिव फार मोठं नाव म्हणावं लागेल सध्याच्या घडला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगला काम सध्या कार्य त्यांचं राहिलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय सुदेश साळुंके. वहाळ टेनिस क्रिकेटमधील आणखी एक नाव सुदेश साळुंके 5व्या क्रमांकावरती आलाय मधली फळी सांभाळण्यासाठी. येस, कामोडेच्या मैदानावरती केके ट्रॉफीमध्ये ज्यांना दुचाकी खऱ्या अर्थानं वाहन अर्थात बाईक मिळवली होती तो हा खेळाडू आहे. मिळालेल्या इतिहासामध्ये नेक्स्ट बॉल ओ फुलटॉस होता. यावेळेस मात्र एक गुडघा फोड करून कव्हर खेळण्याचा प्रयत्न पण घडले का निर्धावाला. मिसमॅच होतो निर्धाव चेंडूवाला आणि या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा गणित बदलवलंय. सलग 4 चेंडूंचा खेळ झाला. 3 फलंदाज बाद झालेत. एकही धाव आतापर्यंत करू शकला नाही. वहाळ संघ यावेळेचा चेंडू चांगला आहे. फटका सुद्धा तेवढाच दर्जेदार होता. क्षेत्ररक्षक यावेळेस थोडासा गडबडला आणि सिलिमिडॉनला उडालेला झेल. जीवन चौधरी याच्या माध्यमातून हा झेल सुटला जातोय. कदाचित हा झेल टिपला असताना तर 4था विकेट होऊ शकला असता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून हा चेंडू निघून चाललाय. षटकारासाठी मिळतायत 6 धावा. स्पर्धेसाठी तसेच वहाळ संघासाठी आणि या स्पर्धेसाठी विशेष शुभेच्छा आल्यात. कार्ला देवस्थान आणि एकविरा कार्ला देवस्थानचे 2 वेळा बिनविरोध सदस्य व वहाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री बाळाराम पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेला आणि वहाळ संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा मनपूर्वक स्वीकार आयोजन कमिटीच्या वतीनं केला जात आहे. धावसंख्या सध्याच्या घडला आपण पाहताय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 6 धावसंख्या. दुसरा गोलंदाज निकेतन पाटील आला. निकेतन पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोला टाकला. चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला जातो लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक जज करतो तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होतीये 3 बाद 7 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण सध्या पाहताय. रात्रीचे 1:10 झालीत. निलेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती अजूनही तोच तेज जो या स्पर्धेच्या सुरुवातीला होता. यावेळचा चेंडू खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे जिथे मात्र क्षेत्ररक्षक सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त पाहायला मिळतंय. सिंगल पूर्ण आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आणखी एक सन्माननीय अतिथींचं आगमन काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. इंडियन सामाजिक संस्था मोठीजुई आयोजित होणाऱ्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक व उरण पूर्व विभाग भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण घासे यांचं आगमन थोड्या वेळात होणार आहे. परंतु इथे मैदानामध्ये आपण पाहतोय का घडलंय का आणखी एक विकेट. लेग बिफोर द विकेट पायचीच्या स्वरूपात खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू प्रतीक पाटील मैदानातून बाहेर. विकेट नंबर 4 4 बाद 8
या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मोठेजू ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, एक डॅशिंग पर्सनॅलिटी दीपकभाई पाटील व उरण प्रीमियर लीग पर्व 3चे मुख्य आयोजक दीपकभाई भुईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2222 आर्थिक पाठबळ मिळालं. मनपूर्वक त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर थोडीशी खराब परिस्थिती आहे. काटेरी वनातून अनवाणी पावलांनी प्रवास करावा ना, ती परिस्थिती सध्या मैदानामध्ये आपल्याला वाढ संघाची पाहायला मिळते. याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे उत्तर शिवसंघाची भेदक गोलंदाजी आणि त्यांना साथ देणारं जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाज निकेतन 3 चेंडू रिलीज झालेत आतापर्यंत, 1 विकेट आणि 2 फक्त धावा ज्यानं खर्च केल्यात. यावेळचा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर फक्त यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल, याच्या पलीकडे काही होत नाही अशा प्रकारचा आलेला हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर या स्पर्धेच्या पहिल्या आणि दुसऱ्या रात्री थंडीने खऱ्या अर्थानं हुरळून जाणारी थंडी पाहायला मिळाली. पूर्ण प्रत्येकाची थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण उबदार वस्त्र घालून होता, पण आज ती थंडी तेवढी जाणवत नाहीये, कारण मैदानामध्ये गरमी निर्माण करणारी सामने आपण सध्या पाहताय. धावा संख्या होती 10 धावा, 2 धावा आल्यात बऱ्याच अवधीनंतर. या सामन्यातील आतापर्यंतची पहिली दुहेरी धावा आली आहे. तब्बल त्यासाठी आपल्याला 11 चेंडूंची वाट प्रतीक्षा करावी लागली. धावसंख्या होती 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 10 धावा. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर अगदी सरळ खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पर्यंत येईपर्यंत सिंगल पूर्ण. धावसंख्या एका आकड्याने पुढे येते. धावसंख्या होती 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 9व्या 11 नियंग स्टार वाईल्ड संघाची धावसंख्या 4 बाद 11. उत्तर शिव एक्सप्रेस अविक्षित पाटील हा गोलंदाज येतोय. चर्चेमध्ये राहिला या अगोदरच्या सामन्यात. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल दिघोडे गावचे लाडके जावई कमलाकरजी पाटील उत्तर शिव यांनी पुरस्कृत केलेला हा उत्तर शिव संघ सध्या मैदानात खेळताना दिसतोय. आणि त्यांच्या तालमीत घडलेला हा सध्या गोलंदाज मैदानामध्ये आहे. आणि त्यांचा हा चिरंजीव वेगाने टाकला. हा चेंडू मिड ऑफ कडे खेळलाय. लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू स्टॉप करेपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होतीये 12 धावा. 12 धावा धावफलकाती लागल्या जात आहेत. आणि 12 धावा धावफलकाती लागत असताना आपण पाहू शकाल आमच्या सोबत जोडले गेलेत सुभाष पाटील. सुभाष पाटील आमच्या सोबत जोडले गेलेत. नटसम्राटमध्ये एक सुंदर वाक्य आपण सुभाष पाटलांसाठी नंतर वापरू, पण सध्या मैदानामध्ये आपण कौतुक करूया जिथे मात्र मॅच रंगली जाते. धावसंख्या आहे 12 धावा. येस, 2 विकेटला 600 रुपये, 300 रुपये प्रत्येक विकेट, म्हणजे 200ची 1 आणि 100ची का 100च्या 3. ओके, उर्दू विकेट. बॅक पुढे राहून यावेळेस मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात प्रयत्न करतायत. रितेश पाटीलने मात्र दुसऱ्या प्रयत्नात हा झेल अटेंड केला आणि विकेट नंबर 5, 5वा खेळाडू झेलबाद. आतापर्यंत 5 फलंदाज बाद झाले, त्यामध्ये 3 झेल रितेश पाटील या क्षेत्ररक्षकाने टिपले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावरनं रितेशसाठी मी एवढंच म्हणेन दीपकजी, गायक किती पट्टीचा असला ना तरी तबल्यावरती कोण आहे, टाळकऱ्याची साथ त्या गायकाला कशी मिळते यावरती जसं संगीत रंगतं, तसा गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षकाची साथ त्याला कशी मिळते त्यावरती त्यांचं क्रिकेट रंगत असतं. आणि ते रंगवण्याचं काम
आज मैदानामध्ये उत्तर शिव संघाचे गोलंदाज आणि त्यांना साथ देणारे क्षेत्ररक्षक करताना दिसत आहेत. तिसरं षटक चालू आहे, अर्थात 2.2 षटकांचा खेळ झाला आणि धावा संख्या होती 5 बाद 12 धावा. अतिशय नाजूक अवस्था म्हणावी लागेल ती सध्या झाली आहे. फुलटॉस आहे, वेगाने टाकला चेंडू आपण पाहू शकाल, सरळ निघून चाललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, सिंगल मिळते, डबल साठी प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण आणि प्रत्येक विकेटसाठी आता 500 रुपयाचं बक्षीस झालंय. मग महादेव पाटील यांच्या वतीनं 500 रुपये या विकेटसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि विश्वास पाटील अविक्षितचे मामा विश्वास पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी अविक्षितला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि आपण पाहू शकाल आज या स्पर्धेसाठी इंडियन सामाजिक संस्थेचे खऱ्या अर्थानं सर्व ज्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेटची फार मोठी स्पर्धा एक होत असते. आणि आज उरण पूर्व भागातील भाजपाचे युवा मोर्चाचं अध्यक्षपद ज्यांच्या खऱ्या अर्थानं खांद्यावरती दिलंय असे स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे ओनर माननीय श्री प्रवीणजी घासे साहेब यांचं आगमन आज या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह आम्ही या स्पर्धेमध्ये त्यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये. सुभाष पाटील मामाच्या वतीनं भाच्यासाठी लागलेले हे बक्षीस. खोला टाकला हा चेंडू, फक्त सन्मान देण्यापलीकडे काय नव्हता. चेंडू डीप मध्ये चालला, सिंगल मिळते, डबल साठी इथे मात्र केलेला प्रयत्न थांबवावा लागतोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम. सन्माननीय प्रवीणजी घासे साहेब यांचं आगमन या स्पर्धेसाठी होताना दिसत आहे. आज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून फार मोठे योगदान लाभलं आणि तसेच मोठेजुई गावची एवन जोडी केतन आणि कल्पेश यांना सुद्धा विनंती, त्यांनी सुद्धा अतिथी मंचावरती यावं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सन्माननीय अतिथीचं स्वागत केलं जातं. VIP डायसवरती आपण दीपकभाई भोईर यांना विराजमान झालेले पाहताय, ज्यांचं सुद्धा फार मोठे योगदान उरण टेनिस क्रिकेटला राहिलंय. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मिसकनेक्ट, परफेक्ट कनेक्ट होत नाहीये. चेंडू डीप मध्ये पुन्हा एकदा चाललाय, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. फेकी आपण पाहू शकाल, क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळते. धावा संख्या होती ती म्हणजे 17 धावा. 17 का खतरा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नाव्य 11 चला ड्रिंक ट्रॉली करून मैदानामध्ये जा. नाव्य 11 न्यू स्टार क्रिकेट क्लब वाईल्ड संघाची धावा संख्या होती 5 बाद 17 धावा. देवी चॅम्पियन मोठीजुई विपक्ष चॅलेंजर चिरले. टॉस करण्यासाठी यायचं आहे. चॅलेंजर चिरले विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि त्याचा टॉस, त्याची नाणेफेकी केली जाईल. धनेश कामोटकर अगोदरच्या सामन्याची खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ज्या धनेशला मिळाली होती तोच धनेश. तर दुसरीकडे चिरले चॅलेंजर टीमचा कॅप्टन यास उपस्थित आहे. टॉस केला जाईल. कल्पेशजी आणि केतन आलाय, कल्पेशनी यायचं आहे. मोठीजुई मधील एवन जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मोठीजुईच्या मैदानात होणाऱ्या स्पर्धेमध्ये दर्जेदार स्पर्धांमध्ये आणखी एका स्पर्धेचे हे आयोजक आहेत. चौथं षटक, शेवटचं षटक आणि गोलंदाज आलाय जीवन चौधरी. या उत्तर शिव टेनिस क्रिकेटचा सध्याच्या घडीचा खऱ्या अर्थानं सर्व जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे. यावेळचा चेंडू फॉलोंथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिंगल मात्र नक्कीच मिळते. धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होती 18 धावा. खूप काटकसरीनं केलेली गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी सीमित ठेवलंय. धावा संख्या 18 धावा.
आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ झालाय, धावा आल्यात 18. त्याच्या मोबदल्यात तब्बल 5 गडी गमवावे लागलेत. यावेळचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे चाललाय, तोपर्यंत सिंगल मिळतीये. धावसंख्या 19. जीवन चौधरी एक एक्सपिरियन्स होल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल, अनुभवी खेळाडू आहेत. अनेक नवोदित खेळाडूंना ज्यांनी प्लॅटफॉर्म दिला, संधी दिली आणि आज उत्तरशिव टेनिस क्रिकेटचं नाव रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिघोड्याच्या मैदानात सध्याच्या घडीला गाजताना दिसतंय. क्या बात आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला फसवलं जात आहे. एक बाउन्सर फेकला, निर्धाव आला. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत दिव्येश पाटील ज्यानं 6 दिल्या, त्यानंतर निकेतननं 5 दिल्या, अविक्षितनं 6 दिल्या. आता मात्र जीवन चौधरी आतापर्यंत 3 मध्ये फक्त 2 देत आहेत. ही आहे गोलंदाजी. यावेळचा चेंडू कनेक्ट झालाय. चेंडू डीपमध्ये अतिशय वेगानं जाईपर्यंत इथे सिंगल पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते 20 धावा. दुसरं दशक धावफलकाती लागला जात आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथ्या षटकातील 4, आता 3.4 षटकांचा खेळ होतोय. यावेळचा चेंडू परफेक्ट कनेक्ट झालाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपण ऐकलीत आणि चेंडू निघून चालाय वाईडिश मिड विकेटच्या वरतून षटकार. धावसंख्या षटकाराच्या साह्यानं वाढली जाते. धावसंख्या होतीये 26 धावा. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर फक्त 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा आल्या, बाकी सर्व सिंगल. धावसंख्या होतीये 26. 5 बाद 26. शेवटचा चेंडू बाकी आहे. 26 धावा होत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळचा चेंडू निर्धाव आला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूनं षटक सत्र संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नाव्य 11 न्यूयॉर्क स्टार वाईल्ड संघाची धावसंख्या होतीये 5 बाद 26 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल लगेच. O2 टॉस बॉक्स. मोठीजी गावातील एवन जोडिया, त्यामधील केतनजी पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. एका बाजूला अक्कादेवी अजय 74 मोठीजुई आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंजर चिरले. नाणेफेकीचा कॉल चॅलेंजर चिरले संघाच्या बाजूला लागला. आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण ही जशी मॅच संपेल दाखलो. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना लगेच आपल्या समोर चालू होईल. जशी ही दुसरं सत्र संपेल तसा आपला निर्णय घेऊन चॅलेंजर चिरले आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये दिनेजी पाटील मॅन फ्रॉम बेलवली. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. आणि फलंदाज 2 लगेच मैदानाकडे रवाना व्हा. थोडी घाई करा आपण. नावसेवामधील एक यशस्वी उद्योजक आदरणीय विजय शेट्टी यादव या सामन्यांना एन्जॉय करताना पाहतोय. लाईव्ह सामने ते पाहत आहेत, त्यांचं विशेष कौतुक. दुतुम संघात सामना पाहण्यासाठी ते आले आहेत. खऱ्या अर्थानं दुतुमला अजून वेळ आहे, त्याच्यामुळे ते रिलॅक्स होत आहेत. चोवीस चेंडू 27 धावांची गरज. मिहान 11 उत्तर सीव वर्सेस आपण पाहतो. एका बाजूला मात्र न्यू यंगस्टार वहाळ संघ.
वहाल संघ पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थानं भरीव कामगिरी करू शकला नाही आहे. त्यानं धावा मात्र जोडल्या, त्या 26 धावा. 24 चेंडू 27 धावांचं हे तुटपुंज आव्हान आहे. आज प्रत्येक सामन्यात धावांचा पाठलाग झाला आहे. मोठ्या धावांचाही पाठलाग झाला, छोट्या धावांचाही पाठलाग झाला आहे. 64 धावांचा पाठलागी जोया संघानं काय लाजवाब केला. तिथे मात्र खेळ पाहिला तर मात्र आपण तिथे पलाश आणि सार्थक मात्र मात्र सगळ्यांना प्रभावित केलं. एवढी सुंदर फलंदाजी राहिली आहे, पण इथे मात्र आज पूर्वार्धामध्ये वहाल संघची फलंदाजी राहिली नाही आहे ताकदवान, परंतु गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्या गोलंदाजीच्या आधारावरती हा सामना बनवला जाईल का, की ज्या 2 फलंदाजांनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली, दिवेश पाटील आणि मयूर चौधरी सामन्याला कालाडणी देतील. सुदेश साळुंके गोलंदाजीच्या मार्कवर आहे. चला सामना सुरू करा, आपण वेळ नका घेऊ प्लीज. विनंती येते आपला वारंवार की आपण वेळ नका घेऊ, कारण आपल्याकडे वेळ तसा फार कमी आहे आणि आज सामने खूप जास्त आहेत. तर खऱ्या अर्थानं आपण स्क्रीनवर पाहतोय ज्यांच्या नावानं ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा खुलली जाते ते मयूरचंद घरात साहेब, निलेशदादा पाटील साहेब आणि दीपक दादा मात्र स्क्रीनवर पाहतोय, त्यांचं विशेष कौतुक. पहिला चेंडू बॅटची कळा घेऊन जाते. धावांचं आव्हान भलंही सोपं असेल, परंतु हे अवघड बनवण्याचे काम सडेतोड उत्तरानं दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. दिवेश पाटीलनं प्रथम गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक घेतली होती. पहिल्या 3 चेंडूवर 3 त्यांनी बहुमूल्य विकेट्स कमावले. तर इथे मात्र त्याच दिवेश पाटीलला पहिल्या चेंडूवर बाद केलाय. आदरणीय समाधान शेठ माळी साहेब चिरले यांना विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. समाधान शेठ माळी चिरले यांना विनंती करतो, आता या आपण आणि अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सडेतोड उत्तरं दिली जात आहेत. ज्या दिवेश पाटीलनं प्रथम गोलंदाजी हाताळताना विकेट हॅट्रिक घेतली त्या दिवेश पाटीलला प्रत्युत्तरादाखल पहिल्याच चेंडूवर बाद करण्यात आलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय रितेश पाटील. सुदेश साळुंके चांगला फटका आहे, मिडॉनच्या दिशेने गेला, छताशा तिकडे तैनात आहे. त्यानं मात्र चेंडूला अडवला. तत्पूर्वी मात्र रितेशनं आपलं खातं उघडलं, आपलंही आणि संघाचंही. 1 या धावसंख्येनं 2 चेंडू 1 बाद 1. 24 मध्ये 27 जमवायचे आहेत, त्यापैकी 2 चेंडू संपलेत. फुल टॉस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, पंच वळतायत, इशारा करतायत, वाईट बॉल. अवांतरची धाव मात्र मिळते. अवांतरचं खातं उघडलं जातं 1 या धावसंख्येनं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते 1 बाद 2 वर. 1 बाद 2. दिशा देण्याचा प्रयत्न स्पेशल अपेशी, लेटकट खेळण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येतोय मयूर चौधरीच्या आणि दोन्ही सलामीर भोपळाही न फोडता तंबूच्या आश्रयाला. क्रांतीवीरांच्या त्या मार्कवर काही कमालीची गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवलेत आणि दोन्ही सलामीरांना मात्र शून्यावरतीच परतवलेत. दोघेही सलामीर आपलं खातं उघडू शकलं नाही आहेत. रितेश पाटीलनं धाव जोडली, एक वाईटची धाव. जीवन ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे, फटका चांगला आहे, लाजवाब फटका पाहतोय. अगदी लॉंग ऑफच्या दिशेतून टोलवला, चौकार. जीवन चौधरी. आमच्या या भावाचा क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या जगण्याचा.
याचा एकदम प्यारा दोस्ताना याचा एकदम प्यारा दोस्ताना एका चौकांना हवा बनली आणि लगेचच माता दुसराही प्रयत्न केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण घनश्यामचं. कमाल इथचं क्षेत्ररक्षण पाहिलं, फेकी पाहिली, पण तत्पूर्वी माता धावा जोडल्या 2. जीवन चौधरीने या संघाला आता जीवन देण्याचं काम केलंय, कारण नवजीवन देण्याचं काम या जीवननं केलंय. पहिले 2 फलंदाज एकही धाव न करता परतले, त्यानंतर मात्र जीवननं ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तडाखा चांगला आहे, लाजवाब फटका आहे. पहिल्या 3 चेंडूवर बोलबाला राहिला सुदेशचा, नंतरच्या 3 चेंडूवर जीवन आला. त्यांना मात्र फक्त फटकेबाजी केली आणि संघाची धावसंख्या षटकारानं जोडली ती तब्बल 14वर. या जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना जमाना 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 साताचा मयूर दादाचा जमाना दिवाना आहे मयूरचा, कारण हँडसम नेतृत्व आहे आणि देखणं वक्तृत्व आहे. क्रिकेट ही खूप छान खेळतायत, खेळवतातही छान, टुर्नामेंट ही उत्तम आणि दिसणं तर अतिशय देखणं. त्याच्यामुळे जमाना दिवाना राहीलच, कारण या टुर्नामेंट ही अतिशय अप्रतिमरित्या भरवण्यात आल्या आणि आज त्यांच्या मैत्रीची मिसाल आपण पाहिली. मग मयूरदादा असेल, निलेशदादा असेल, आकाश टकले असतील, समीरदादा असतील, या सगळ्यांची मैत्रीची मिसाल या मंचावर आज पाहुण्यांची मंदियाळी पाहिली ना, तर फक्त माणुसकीनं जोडलेली माणसं आज इथे पाहिली. कर्तृत्ववान महान माणसं या मैदानावरती, या मंचावरती या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांच्या प्रेमाखातर इथपर्यंत आली. यासारखं आणखीन या स्पर्धेला यश ते काय, त्याच्यामुळं त्यांनी जोडलेली माणसंच या स्पर्धेला यशस्वी बनवत आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. चला आपण 13 धावांची गरज आहे. एस फिल्डर, आम्हाला वाटलं की आमच्याकडे इशारा आहे, परंतु फिल्डरकडे मात्र इशारा होता. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये जोडलेत. हाही एक चांगला चेंडू आहे. घनश्याम पाटील एक उत्कृष्ट आणि आक्रमक खेळाडू बनलाय जरूर, त्याला मात्र धावा वाचवण्यासाठी हे षटक चांगलं टाकावं लागणार आहे. यष्टरक्षकानं आपली कामगिरी चोख बजावली जरूर, ही धाव मात्र मिळतीये, ती मात्र एकही नाही. चांगला षटक, चांगला चेंडू राहिला आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूवर बोलबाला राहिला सुदेशचा, नंतर मात्र जीवननं धावा ठोकल्या. अकुट टप्प्याचा चेंडू, चांगली फेकी झाली, परंतु खराब कलेक्शन पाहतोय इथे. धाव झाली, 1 धाव कंप्लीट झाली. घनश्यामनं सरळ हिट केला मेन स्ट्रिकवर आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज तिसरा बाद. नाव गाजतय उरण तालुक्याला नवीन धासेचं नाव गाजतय उरण तालुक्याला इंडियन सांस्कृतिक आयोजन चषक गाजते मोठी जुनीदार नवीन धासे युवा अध्यक्ष चषक गाजते मोठी जुनीदार. क्या बात आपल्या स्पर्धेचा बोलबाला मोठे जुई संघाचं थीम सॉन्ग पाहिलं, ऐकलं, तुमचं विशेष कौतुक. चला फार डिस्कशन नको आहे आपल्याला, सामना लगेच सुरू करायचा प्लीज. आणि ते पाहतोय की फलंदाज झाला रनआउटच्या रूपानं बाद. रितेश पाटील परतलाय. आता मात्र कुणाल चौधरीला साथ देण्यासाठी कुणाल पाटील, जीवन चौधरीला साथ देण्यासाठी कुणाल पाटील क्रीजवर येईल. घनश्याम पाटीलनं 2 चेंडूमध्ये 1 रनआउटची विकेट्स मात्र त्याने कमावली आहे, 1 धाव बहाल केली आहे. हा चेंडू हवेत राहिलाय. घनश्याम पाटील चेंडूपर्यंत जाईल, झेल टिपला जाईल, या धावांचं आव्हान कठीण बनवलं जाईल असं वाटायला लागलंय. फलंदाज होत आहेत लागोपाठ बाद कुणाल पाटील, गोलंदाजचा शिकार. नवीन धासेचं नाव गाजतय उरण तालुक्याला नवीन धासेचं नाव गाजतय उरण तालुक्याला इंडियन सांस्कृतिक आयोजन चषक गाजते मोठी जुनीदार नवीन धासे युवा अध्यक्ष चषक गाजते. क्या बात सुंदर सॉन्ग आहे, कारण प्रत्येक स्पर्धेचं एक थीम सॉन्ग असतं, ते थीम सॉन्ग आपण ऐकतोय. पण इथे मात्र वेगळीच थीम बनायला लागली आहे मैदानामध्ये.
धावा तुटपुंजा, पण तुटपुंजा धावांचा पाठलाग करताना मात्र मिहान इल्यानं उत्तर सिंग संघाच्या नाकी न आणलेत. गोलंदाजी काय कमालीची राहिली आहे. जीवननं मात्र आतापर्यंत या सामन्यामध्ये जान आणली आहे. जीवन चौधरीनं धावा ठोकल्यात त्या 12 आणि तोच स्ट्राईकवर राहील. रवी चौधरीने 1 धाव जोडली. 4 बाद 16 धावा, 14 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू 11 धावा. सामना हळूहळू बनायला लागला आहे. तो म्हणजे न्यू यंगस्टर वाळ संघाच्या बाजूनं एका दुसरा मोठा फटका सामना संपवेल. परंतु इथे मात्र प्रत्येक चेंडूवर जर विकेट किंवा निर्धाव आला ना तर मात्र वाळ संघ या सामन्यात कायम टिकून राहील. आव्हान तुटपुंज होतं जर 27 धावांचं, परंतु पहिल्या 2 सलामीरांना मात्र शून्यावरती परतवलं. त्यानंतर रितेशनं 2 धावा जोडल्या, तोही परतला आणि त्यानंतर कुणाल पाटील शून्यावरती. आतापर्यंत विचार केला 3 फलंदाज गोल्डन डकचे शिकार बनलेत, परंतु एकट्या जीवन चौधरीनं या सामन्यामध्ये जान आणली आहे. आणखीन एक चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. लॉंगॉनच्या मधून अगदी व्ही-सेप लगावला. तिथे मात्र धाव मिळेल ती फक्त आणि फक्त 1 आणि एका धावेनं जीवननं मात्र स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. आपल्याकडे धावा लागल्या त्या 18. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 चेंडू 9 धावा. हे षटक फार निर्णायक असेल. गाणं ऐकलं आणि खरं तर जय माता दी ग्रुप याबद्दल काय म्हणावं. गेले कित्येक वर्ष मयूर दादा घरात निलेश दादा पाटील आपल्या सर्व मित्रपरांना घेऊन जवळजवळ 60 ते 70 मित्रांना घेऊन जे वैष्णवी देवीची यात्रा नेहमी ते करत असतात आणि आज त्याच वैष्णवी देवीचा वरद असतं या ग्रुपवरती. आणि म्हणूनच आज मैत्रीतील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं जी जय माता दी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. दिनेशजी, मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं मैत्रीची मिसाल करणारं हे काम ही सगळी मंडळी वारंवार करण्यात आली आहे आणि मैत्रीची मिसाल करणाऱ्या उद्या पुन्हा एकदा प्रीमियर लीगही आपण पाहू. कारण जिथे मात्र आपण पाहू की मग मयूर घरत असतील, समीरदादा पाटील, आकाशजी टकले, निलेश दादा या सगळ्यांच्या वतीनं दोस्ती प्रीमियर लीग म्हणजेच मैत्री प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन उद्या या रजनीमध्ये राहील. आणि प्रथम क्रमांकाला मात्र तब्बल 12 सायकल्स देण्यात येतील. म्हणजे एक खूप सुंदर स्पर्धा राहील उद्याही. आज इतर गावं सगळी आहेत, तर उद्या मात्र 4 संघ एक संध खेळत मात्र या प्रीमियर लीग उद्या गाजवतील. उद्या एक वेगळा धमाका इथे पाहायला मिळेल. प्रतीक पाटील 12 मध्ये 9 वाचवायचे आहेत. 6 चेंडू कसे हातले. रवी चौधरी ऑन स्ट्राईक. हाही फटका फसलाय. हा फटका फसलाय. तिथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. उत्तर शिवसंघ हळूहळू नांगी टाकायला लागलाय की काय. सामना बनवला जातोय. क्रमांक 5 फलंदाज बाद. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. जीव चौधरीने जर 2 षटकार लगावले ना तर या स्पर्धेचे सर्व आयोजक निलेशदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. 2 षटकार. फक्त धावांची गरज उरली आहे 9, परंतु जर का ठोकले धावा मिळतील. देवेश पाटील ऑन स्ट्राईक. सामना बनवला जातोय. सामना बनवला जातोय. सामन्यामध्ये जान हाणली जातीये. छोटी छोटी आव्हानं आयुष्यामध्ये कशी त्रास देतात ना हा दाखवणारा सामना आहे. मी नेहमी सांगतो की ठोकर कोणत्याही डोंगरापासून कधीच लागत नाही. ती लागते ना ती छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. हा छोटा अडथळा हळूहळू उत्तर शिवसंघासाठी मोठं बनत चाललाय.
मोठा बनत चाललाय. तिसरा चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर विकेट, लागोपाठच्या 2 चेंडू निर्धाव. आता मात्र न्याय राहिलाय, गणित राहिलाय. 9 चेंडू 9 धावांची गरज. काय सामना बनवलाय. 24 चेंडू 27 ची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धाबावरती लागल्या आणि त्यानंतर मात्र घनश्याम पाटीलनं धावा दिल्या 4 आणि प्रतीक पाटील धावा मोजतोय आतापर्यंत एकही नाही. चौथा चेंडू ही निर्धाव. चौथा चेंडू ही निर्धाव टाकला जातोय. कमालीची गोलंदाजी पाहतोय. ज्याप्रमाणे मागचा सामना पाहिला, ऋषी नारंगीकरनं चांगली गोलंदाजी केली, सुजलनं चांगली गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे इथेही सामना चांगला बनतोय. आता मात्र चेंडू कमी होत चाललेत आणि धावा वाढत चाललेत आणि हीच रणनीती राहिली आहे कायम न्यू यंगस्टर वहाळ संघाची. ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी घेऊन हा संघ कायम संघामध्ये खेळतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं. जोपर्यंत अंतिम चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत झगडण्याची प्रेरणा या संघाकडे कायम राहिली आहे. क्रमांक 5 चेंडू निर्धाव. गणित आता सगळेच बिनसल्यात आहेत या सामन्यामध्ये. धापळकर धावा लागलेत 18, त्यापैकी जीवन चौधरीने एकट्यानं बनवलेत 13 आणि एक्स्ट्राच्या रूपानं आलेल्या 2 धावा आणि त्याचबरोबर 2 धावा रितेशच्या आणि 2 धावा 7-9. मेडन षटक टाकला जाईल का. मेडन षटक टाकला जाईल का तर उत्तर आलंय होय. होय आणि होय. अप्रतिम गोलंदाज देवेश पाटील खेळलाय. तब्बल 5 चेंडू आणि 5 चेंडूवर तो एकही धाव जमवू शकला नाहीये. दूरवरचा प्रवास करणाऱ्या उत्तर शिवसंघाला अचानक स्पीड ब्रेकर सगळ्या लाईनीत मिळाले की काय, कंटेनर्स मध्ये येऊन मात्र ट्रॅफिक मध्ये हा संघ बसला की काय असं वाटायला लागलंय. कारण गणित आता बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 9 धावांचं उलट सगळं उलट सुलट होत आहे. प्रतीक पाटीलनं मेडन षटक हाताळलंय क्रमांक 3चं. त्याच्या अगोदर घनश्याम पाटीलनं फक्त धावा दिल्या 4. म्हणजे याचा अर्थ असा होता गरज होती 13 धावांची 19 चेंडूमध्ये. 18 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आणि गणित राहिलं. आता मात्र 13 धावांची गरज होती 18 मध्ये आणि आता मात्र 6 मध्ये 9. कुठे होता सामना. मी म्हटलं होतं की ज्या वेळेला आव्हानं छोटी राहतात त्यावेळेला तुम्हाला एक निर्धाव चेंडू टाकायचं असतं आणि प्रतीक पाटीलची कमाल राहिली आहे. आता मात्र हा सामना फिरतो एकट्या जीवन चौधरीच्या अवतीभोवती. 2 षटकार लगावा आणि निलेशदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये कमवा. एवढंच नव्हे तर सामनाही आपल्याला मिळेल. धीरज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर भरधाव वेगानं चेंडू गेलाय. डोळ्याची पापणी मिटते ना मिटते तो पण चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून जर का हा सामना वहाळ संघाने वाचवला ना तर मात्र कमालच होईल. आजच्या स्पर्धेमध्ये एकही सामन्यामध्ये धावसंख्या वाचवली गेली नाहीये, परंतु कमी धावा वाचवण्यासाठी जे धाडस दाखवलं जात आहे ना त्याबद्दल एकदा सलाम ठोकला जाईल. आता मात्र फुल टॉस ही मिस होत आहेत. फुल टॉस ही चेंडू मिस होत आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव खेळतो जीवन चौधरी. देवेश पाटीलनं प्रेशर क्रिएट केला. उत्तर शिव संघाच्या तंबूमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जो सामना मात्र सहज संपणार होता तो सामना आता मात्र कठीण बनत चाललाय. 4 चेंडू 9 धावा याचा अर्थ एक मोठा फटका अनिवार्य राहील. क्षेत्ररक्षण चांगलंच करावं लागणार आहे आणि स्ट्राईक ही राहील देवेशकडं. देवेशला मी म्हणेन की एक संधी मिळतीये. जो सामना त्याच्या हातून गमावला गेलाय ना तो सामना त्याला परत मिळवायचा असेल, कारण देवही तुमच्या दरवाजामध्ये येऊन संधी देत जातो. फक्त दरवाजा उघडायचा की तो बंदच ठेवायचा हे फक्त आपल्या हाती असतं. अशाच प्रकारचा खेळ देवेश पाटीलच्या हातामध्ये राहिलाय. 3-8 पंचांचा इशारा, वाईट बॉल. ही 3-8 ची सुटली जाईल की गाठ, कुणाची होईल गाठ वेट आणि कोण जाईल सरळ सुपर, कोण जाईल तिसऱ्या फेरीमध्ये, कोणता संघाची लढत राहील. काय कमालीचा सामना रंगला. वाईट बॉलनं गणित बदललं. 3-7. देवेश पाटीलला एक संधी आहे. आजची रात्र सुखात झोपायचं असेल फिनिश करावा लागेल, अन्यथा
धीरज आणि टीम फटका फसला. फसलेल्या फटक्यावर देवेश पाटील होतोय बाद. एवढंच नव्हे तर जीवन चौधरी राहील नॉन स्ट्राईक एंडला आणि आता गणित राहील 2 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावा. नाही पेट्रोल नाही डिझेल पण 18 चेंडू आणि 13 धावांची गरज असलेला हा सामना 2 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्या. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं प्रसाद सर या सामन्याकडे पाहिलं ना तर मी नेहमी सांगतो ग्रामीण क्रिकेटला लागलेला डाग आहे. मोठा षटकार मारायचा, स्टेटसला ठेवायचं आणि मात्र दिमागानं दाखवायचं की बघा मी षटकार मारलाय. परंतु एक धावेकडे ढुंकुणी न पाहणं हा सामना या कंडिशनला येऊन थांबलाय. जर का प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा सामना तिसऱ्या षटकामध्ये संपलाही असता. पण तसं जिंकायचं नाही, तसं जिंकण्याला किंमत नसते. पोरी पटत नसतात, स्टेटस कोणी पाहत नसतात. मग इथे अशी वेळ येते. षटकार दाखवायचा आहे. अजूनही संधी आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. निर्णायक चेंडू कंपल्सरी चेसिंग. फलंदाज होईल जीवन चौधरी बाद. 1 चेंडू 7 धावा. पराये लोगों से शिकायत क्या करना, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं, तुम नहीं समजोगे. समजलंय. घरी जाईपर्यंत कोण कोण किती शिव्या खाईल हा प्रश्न गाडीत समजेल. उद्या कदाचित मीटिंग होईल, सांगितलं जाईल बाबांनो 18ला 13च होत्या, पण हे कागदावर राहिलंय, हे मनामध्ये बिंबवलं गेलं पाहिजे. प्रत्येक चेंडूवर धाव घेता आली पाहिजे. क्रिकेटमध्ये 1 धाव आरोग्यासाठी कशी असते ना हे शिकवलं जातं. क्रिकेट काय लढलाय न्यू यंगस्टर वहाळ संघ. अप्रतिम. घनश्याम पाटीलनं पाय रचला. सुदेश साळुंखेला 14 धावा पडून सुद्धा घनश्यामनं 4 धावा. 1 चेंडू 7 धावा. अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. तर दिवा लावला वहाळ संघानं आणि इथे मात्र वहाळ संघानं मात्र आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती अप्रतिम कामगिरी केली. बक्षीस घेऊन जा. आपण विकेटसाठी आपली बक्षीस होती उत्तरशिव संघ. अभिक्षित पाटील आपण आपली बक्षीस घेऊन जा. पण या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यांना फेकला मेडन षटक, या सामन्याला कंप्लीट युटर्न दिला आणि वहाळगाव जे प्रेक्षक कदाचित सहज झोपी गेले असते त्यांना मात्र आपला सामना पाहण्यासाठी प्रेरणा दिली. नो डाऊट या संघाचा बॅकबोन, या संघाची खरी ताकद प्रतीक पाटील. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लक्षा बैलाचे मालक आदरणीय पक्षा बैलाचे मालक सुरेश शेठ पाटील बहाळ यांच्याकडून 2000चे बक्षीस प्रतीकसाठी. यस, या गाड्यावरती निलेश पाटील स्पेशली आणि अश्विन पाटील यांना दोघांना सुद्धा डान्स करावा लागणार आहे. क्या बात आहे.